त्यांचा सन्मान करणं ही आमची नैतिक जबाबदारी समजतो आणि निश्चितच या नैतिक जबाबदारीचा एक भाग म्हणून या ठिकाणी आपण आज त्यांचा सत्कार समारंभ मान्यवरांच्या हस्ते आपण आज करणार आहोत। मी सर्वात प्रथम आमंत्रित करेल सन्माननीय आप्पाजी जगेश्वर गांधी। आप्पाजी जगेश्वर गांधी आपण सत्कार करीत आहोत। सन्माननीय माईंच्या हस्ते आपण हा सत्कार त्यांचा करीत आहोत। स्मृतिजींना पुष्पगुच्छ देऊन एक स्मरण म्हणून कुटुंबीय त्यांच्या सत्कारासाठी मान्यवरांना विनंती करेल की त्यांचंही स्मृतिचिन्ह शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करावा। धन्यवाद सर। नातू भरत गांधी आप्पाजींचा जन्म 1898 मध्ये आणि देहांत 11 जून 1983 साली झाला। त्यांनी स्वातंत्र्यासाठी पुष्कळचं योगदान केलं। त्याचे आमच्याजवळ पूर्ण फोटोग्राफर इंदिरा गांधी समावेश त्यांचा फोटो, यशवंतराव चव्हाण यांच्यासोबत नासू हार्डीकर यांच्यासोबतचे बापूजी हणे आणि पुष्कळ लोकांचे फोटो आमच्याजवळ संग्रहित आहे। 1972 साली इंदिरा गांधी यांच्या हस्ते आप्पाजी गांधी यांचा दिल्लीला ताम्रपत्र देऊन सत्कार करण्यात आला होता। असे विविध काय आहे त्याचे जतन करून ठेवलेले आहे। बस एवढंच जे आम्हाला इथे बोलून स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचे कुटुंबीय या नात्याने आम्हाला इथे बोलून एवढा मोठा सन्मान दिला त्याबद्दल आम्ही कामगार कल्याण केंद्र अधिकाऱ्यांचे ऋणी आहे। मुख्य म्हणजे दिलाताईंना आप्पाजी बंधाची माहिती असेलच आहे। धन्यवाद। मी आपल्याला 2 शब्द समाप्त करतो। मला बोलण्यास संधी दिली एवढं बोलून मी आपले 2 शब्द समाप्त करतो। अण्णासाहेब गोविंदराव दुर्वकर यांच्या कुटुंबीय श्रीमती सुशीलाबाई अण्णासाहेब दुर्वकर यांना कृपया त्यांना मंचावर आणावं। सन्माननीय सुशीलाबाई दुर्वकर यांचा आपण सन्मान केलेला आहे। जन्म 10/10/1921 त्याच्यानंतर 1942च्या लढ्यात ते आनंदरावजी कळमकर, एन.एल. राव, नरेंद्रजी तिडके, शंकरराव गेडाम, बाबासाहेब केदार इत्यादी सोबत संगम पुलावरचा जो बॉम्बस्फोट होता माझ्या आठवणीप्रमाणे तो त्यावेळेस फसलेला होता हे त्यांनी आम्हाला आठवणीत सांगितलं होतं। त्यांचे अनेक नावं बदलले, कोणी वसंता म्हणायचे, कोणी बाबू म्हणायचे, कोणी बाबूराव म्हणायचे। त्यांचं नाव बाबूरावच होतं पण नंतर नाव ह्या स्वातंत्र्य संग्रामच्या लढ्यामध्ये निर्णय अनेक नावं घेतली। ते 2017ला 18 डिसेंबर 2017ला 97व्या वर्षी स्वर्गवासी झाले। मी त्यांचा मोठा मुलगा आहे, बाहेरगावी राहत असल्यामुळे अनेकदा माझं त्यांच्या आठवणी आहेत माझ्याकडे। पण काळाओघात रायपूर जेल, जबलपूर जेल, महाराष्ट्र शासन, सेंट्रल गव्हर्नमेंट एकंदरीत त्यांना 43 दिवसाचा कारावास झाला होता। त्यापैकी त्यांनी 22 दिवस रायपूर जेलमध्ये घालवले आणि कळमकर काका त्यांना चांगल्या तऱ्हेनं आणि एन.एल. राव आठवणीनं म्हणजे यांचं नाव मुद्दाम घेतो आहे कारण की ते अनेकदा येऊन जायचे, बोलायचे, चालायचे, फक्त माझा संपर्क फार कमी होता। आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये ज्या ज्या स्वातंत्र्य योद्ध्यांनी या लढ्यात सहभाग घेतला त्याचे फलित आज आपण पाहत आहोत। घेत नव्हती आणि त्या पिरियडला नागपूर ते छिंदवाडा रोड ही जी नॅरोगेजची लाईन होती ती उद्ध्वस्त करण्याकरता त्यांचे सहकार्य असलेले मित्र आणि 4 लोकांनी ही लाईन कोराडी नंतर जी लाईन येते ती सावनेर, केळवत, संसर ह्या मधल्या याच्यामध्ये त्यांनी उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांनी अहोरात्र
4-5 दिवस सतत त्यांनी ती लाईनसाठी उद्ध्वस्त ट्रेन उद्ध्वस्त करायची इंग्रजांची, यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केलेत. शेवटी ते रात्रभरात कुठेतरी त्यांना इंग्रजांना सापडले आणि त्यांना अटक झाली आणि अटक झाल्यानंतर त्यांना कारावासही झाली त्या पिरियडला. आणि असं हे स्वातंत्र्य लोक आता इथे बसलेले आमचे डॉक्टर साहेब खेडीकर पण आहेत, राजाभाऊ गांधी यांचे पुत्र बसलेले आहेत आणि हे सगळे महालचेच राहणारे आमचे इकडले. आमचे चुलत आजोबा देवीदास वासुदेवराव दुरुपकर हे महापौर होते. समर्थ साहेब रापाई समर्थ हे सुद्धा पण त्या पिरियडला स्वातंत्र्य संग्रामाचे होते. पण दुःखाची खैद एक वाटते आहे, वाईट वाटून घ्यायला कोणालाही हरकत नाही. स्वातंत्र्य संग्राम जे सैनिक होते त्यांची आजपर्यंत पेन्शन ही सरकार कुठलीही असो, भाजप सरकार त्यांनी तर पूर्ण वाटच लावलेली आहे. काँग्रेस होती तेव्हा त्यांनी स्वातंत्र्य संग्राम सैनिकांना कधी वाव दिलाच नाही. आणि त्यांची पेन्शन आमदार खासदारांची ज्यांनी देशासाठी आहुती दिलेली आहे त्यांची पेन्शन 10,000 आणि आमदारांची पेन्शन ही 50,000, खासदाराची 1,00,000. असे एकंदरीत हे दैनंदिन व्यथा असं सांगायचं वाटते का सरकारांनी ज्यांनी देशाला स्वतः आहुती दिलेली आहे त्यांची पेन्शन आज घरदार सुद्धा व्यवस्थित चालत नाही त्या लोकांचं. आणि असे कितीतरी स्वातंत्र्य संग्राम सैनिक आहेत त्यांचे अद्यापत अजून पेन्शनही मिळालेली नसेल आणि त्यांना काय करायचं त्यांच्या घरच्यांना कळत नसते. आणि महाराष्ट्र याच्यामध्ये स्टेटमध्ये किंवा कलेक्टरकडे जर कोणी अर्ज केला तो अर्ज पुढे सरकत नाही, याची व्यथा आता सांगायचं वाटतं. आणि मला एवढंच सांगायचं आहे का कमीत कमी आपण सुद्धा कामगारमध्ये इथे मी ह्या डायसवर मी स्वतः या डायसवर कामगार कल्याणच्या याच्यामध्ये ड्रामा काम करायचं, या स्टेजवर इथे मी नाटकामध्ये काम करायचं, हे माझ्यासाठी फार हे नाही आहे. पण सांगायचं एकच वाटतं का ही दैनंदिन व्यथा ही सांगायची गरज आहे. त्यांना कमीत कमी पेन्शन ही आमदाराच्या कमीत कमी तर पेन्शन तर द्या. एवढं मी म्हणून बोलतोय आणि 2 शब्द मी संपवतोय. जय भारत, जय हिंद. दोघींचे मायलेकींचं असं नातं आहे आणि एक अविस्मरणीय प्रसंग हा क्षण निश्चितच आपण त्याचे साक्षीदार आहोत. त्यांचा सत्कार आपण केलाय. त्यानंतर मी सन्माननीय त्यांना 75वं वर्ष आपण साजरं करत आहोत खूप उत्साहात, महोत्सवात. पण 15 ऑगस्ट 26 जानेवारी हे 2 दिवस राष्ट्रीय दिवस सोडले तर काय, काळजी करू नका. आमचं कामगार कल्याण केंद्र तुम्हाला या साऱ्या प्रश्नांची उत्तरं देईल. आणि म्हणूनच आज इथे जन्मलेल्या ज्येष्ठ गांधीवादी स्वातंत्र्य सैनिक माननीय लीलाताई चितळे, माननीय खेडीकर साहेब, कामगार कल्याण केंद्राचे सहाय्यक आयुक्त माननीय राठोड साहेब, भाकरे मॅडम, संजू सचिन वंजारी, स्वातंत्र्य सैनिकांचे सन्माननीय कुटुंब सदस्य, इथला सगळा अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, सेवक वर्ग आणि माझ्यासमोर बसलेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्रावर प्रेम करणाऱ्या आणि स्वातंत्र्य दिनाची देश प्रेमाची ज्योत मनात जागवणाऱ्या समस्त उपस्थितांना मी मानाचा मुजरा करते, सॅल्यूट करते. आता जो पुरस्कार वितरण किंवा सन्मानचिन्ह प्रदान करण्याचा कार्यक्रम होणार आहे त्याच्यामागची पार्श्वभूमी 2 मिनिटात मी सांगते. तुम्ही सगळेजण माझ्या माहेरी आला आहात. महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र हे माझं माहेर आहे. सीपेंड बराड कॉलेजच्या मागे माझं घर. तुळशीबागला कामगार कल्याण केंद्राच्या उषा बक्षी मॅडमनी माझी जडणघडण केली आहे. लोकांची शाळेतले प्रभाकर चाफेकर सर, कॉलेजच्या शालिनी कोठारे मॅडम आणि नंतर लीलाताईंपासून तर सीमा साखरे, नलिनी सोमकुवर, कुमुदताई पावडे, नलिनीताई लडके अशी मोठी लांबलचक यादी आहे. पण माझ्या आईने मला सांगितलं की बेटा, जे पडद्यामागे काम करतात तू नेहमी
त्यांच्या कामाची कदर कर, त्यांना प्रतिष्ठा दे. आणि म्हणून कामगार कल्याण केंद्राचे विविध उपक्रम, तुम्हा लोकांना कल्पना नाही, करोनामुळे थोडी स्थगिती आली आहे, बॅन आलेला आहे, पण 365 दिवसांपैकी राठोड साहेब जर चुकत नसेल आणि ठाकरे मॅडम चुकत नसेल तर मला वाटतं 200 दिवस आपल्याला कार्यक्रमच असतात आणि तेही कामगारांच्या हिताचे, कामगार इतर कुटुंबियांच्या हिताचे. पण हे सर्व कार्यक्रम करण्यासाठी सन्माननीय साहेब, अधिकारी कार्यरत असतात, पण त्यांच्यामध्ये असतो सेवक वर्ग. आणि त्याच सेवक वर्गाचं सन्मान चिन्ह देऊन 75व्या या स्वातंत्र्य दिनाच्या महोत्सवावर स्वागत करावं, सन्मान करावा अशी मला इच्छा झाली. आणि ज्योती सावित्री बहुउद्देशीय संस्थेतर्फे हा त्यांचा इथे सन्मान होतोय. शेवटी एकच सांगेन, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता आणि समता आपल्या जीवनामध्ये अंगीकारून संविधान मूल्य संरक्षण करूया, अंगीकार करूया, ही प्रतिज्ञा आपण जरी केली तरी पुढे येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला आपण समोर जाणार आहोत हा विश्वास मी व्यक्त करते. आणि या स्वातंत्र्य देवतेला तिची जी अस्वस्थता आहे, तळमळ आहे, उद्या 93व्या वर्षात पदार्पण करतात ते लीलाताई चितळे, ॲडव्हान्समध्ये आजच त्यांचा हॅपी बर्थडे करू आपण. आणि आज सीमाताई साखरेंचा वाढदिवस आहे. मी जेव्हा त्यांना भेटले तेव्हा मला जाणवलं की ही म्हातारी, ही तरुणी अस्वस्थ आहे. ज्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी बलिदान केलं, त्याग केला, ते स्वातंत्र्य नाही आहे. म्हणून या स्वातंत्र्य महोत्सवात आपण सगळे आपल्या परीनं त्यांच्या स्वप्नांना पूर्ण करूया असं आपल्या सगळ्यांना नम्र निवेदन करते. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. सेवक होते, स्वच्छता सेवक त्यांनी केलं आणि स्वच्छता हे कार्य अतिशय अनमोल असं कार्य आहे. हे खडिकर सरांपासून शिकायला पाहिजे. स्वच्छतेचे प्रिय असलेले खडिकर सर मगाशी ओळख देताना राहिलं की स्वच्छता अतिशय त्यांना प्रिय अशी शिस्त आणि स्वच्छता दोन गोष्टींचं त्यांनी नेहमी पालन केलेलं आहे. आणि तीच स्वच्छता ही प्रत्येक जनमानसापर्यंत त्या ठिकाणी आलेल्या आरोग्य विभागामधला कर्मचारी असेल, प्रशासन असेल किंवा आलेले जी लोकमंडळी असतील, त्या सर्वांच्या माध्यमातून स्वच्छता, शिस्त राखल्या जावी या दृष्टीने त्यांनी बराच प्रयत्न केला. मला सांगायला आवडेल की आमच्या येथील कर्मचारी कोविडमध्ये सुद्धा त्यांनी आपलं काम निरंतर सुरू ठेवलं. आमचे स्वच्छता सेवक तेही सुद्धा निरंतर आपल्या कामावरती हजर राहायचे आणि स्वच्छतेचं पालन ते करायचे. आणि म्हणून मला असं म्हणावंसं वाटतं की स्वच्छता असेल त्या ठिकाणी सकारात्मकता नांदत असते आणि ज्या ठिकाणी सकारात्मकता असते त्या ठिकाणी विकास आणि एक चांगलं नेतृत्व, एक चांगले विचार जन्माला येत असतात. निश्चित आपण हे स्मृतिचिन्ह आपल्या सेवक आहेत त्यांचाही सन्मान स्मृतिचिन्ह देऊन मान्यवर करीत आहेत. असेल तर अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं ते जपणूक करतात, झाडांची जपणूक करतात आणि ह्या पूर्ण प्रांगणाला अतिशय शोभनीय पुस्तकांच्या संदर्भामध्ये जनजागृती करणं, वाचक वाढवणं या दृष्टीने त्यांचे प्रयत्न राहिलेले आहेत. निश्चितच एक चांगलं कार्य त्यांच्याकडनं घडलेलं आहे. त्यांचाही आपण स्मृतिचिन्ह देऊ. व्यक्तिमत्व त्यांचं आहे आणि प्रत्येकाला सहकार्य करणं, त्यांचा सन्मान करूया. अतिशय सुंदर सुद्धा त्यांनी निरंतर आपल्या कामाला प्रामाणिकपणे ते केलेलं आहे. निश्चितच शिक्षक असतानाही प्रत्येकाला सहकार्य करणं, मग ती अभ्यासिका असेल, कुठले विद्यार्थी असतील, त्या ठिकाणी देखरेख ठेवणं, बघणं, आपले प्रॉब्लेम सॉर्ट आउट करणं, अतिशय चांगली भूमिका त्या ठिकाणी पार पाडतात. अतिशय चांगलं काम या ठिकाणी त्यांचं राहिलेलं आहे. श्री सन्मान आपण पावड्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि पुष्प देऊन करत आहोत. चांगल्या प्रकारे त्यांचं कार्य आहे
आणि कुठलंही नियोजन असो, फक्त मला सांगावं लागतं की सचिन मला असं असं पाहिजे आहे. मला एकही शब्द नंतर बोलावा लागत नाही आणि प्रत्येक गोष्ट प्रॉपर आणि वेळेपूर्वी करण्याचं जे कौशल्य आहे ते सचिनमध्ये एक उत्कृष्ट संचालक म्हणून त्याची ओळख या ठिकाणी झालेली आहे. त्यांचंही आपण ताईंना पण बोलायचं आहे. माहेर आहे, पण या माहेराला उजागर केलेला आहे परांडेकर साहेब, दाभाडे साहेब आणि आता राठोड साहेब. दिवंगत कल्याण आयुक्त M.H. परांडेकर साहेब यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार सचिन मंजारी यांना मिळालेला आहे. हरिश्चंद्र सीतारामजी भांडारकर, स्वातंत्र्य सेनानी कुटुंबीय, त्यांचा आपण या ठिकाणी अमृत महोत्सव आपल्या इथे साजरा होत आहे आणि 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत जो अमृत महोत्सव साजरा होत आहे त्या प्रित्यर्थ स्वातंत्र्य संग्राम सैनिक आणि मान्यवर ज्यांनी देशाकरता ज्या कुटुंबांनी आहुती दिलेली आहे त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे. त्या सत्काराप्रित्यर्थ माझे वडील हरिश्चंद्र सीतारामजी भांडारकर यांनी 1947च्या लढ्यात भाग घेतला होता आणि भंडारा जेलमध्ये होते. आणि माझ्या वडिलांचा परिचय असा की माझे वडील नागपूर महानगरपालिकेत एक शिक्षक पदावर कार्यरत होते आणि त्यांचा मी मोठा सुपुत्र. ह्यावेळेस का होईना ताईच्या माध्यमातून मला फोन आला आणि माझे नगरसेवक काटलेजी मी सांगितलं की बा आमच्या विटात 2 स्वातंत्र्य संग्राम सैनिक आहे, बंगाली कडले आणि एक भांडारकर. त्या कृत्यात आज का होईना पण स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या वारसांचं जे कौतुक आज ह्या मंचावरून होत आहे त्या मंचाचा मी खूप खूप आभारी आहे. यानंतर आपल्या लगेच सांस्कृतिक कार्यक्रमाला आपण सुरुवात करीत आहोत. आभार प्रदर्शनासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम इथे पार पडलेला आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी लीलाताई सीताई इथे प्रामुख्याने उपस्थित राहिले आहेत. त्याबद्दल मी त्यांच्या मंडळाच्या वतीने व व्यक्तीचे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे खेळीकर सर प्रमुख पाहुणे म्हणून इथे उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे ज्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांचा आपण इथे सत्कार केला आणि आमचा सत्कार त्यांनी स्वीकारला त्याबद्दल मी सर्व स्वातंत्र्य सैनिकांनी कुटुंबियांचं आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आमच्या ज्यांच्या अध्यक्षतेखाली ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला असे आमचे राठोड साहेब यांचेही मी व्यक्तिशः आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे साहित्य ज्योती बहुउद्देशीय संस्थेच्या संचालिका शैलजमिनी मॅडम यांचेही मी विशेष आभार व्यक्त करतो. आणि आजचा हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम इथे संपन्न झाला असं अध्यक्षांच्या वतीने जाहीर करतो. यानंतर शिशुमंदिर बालकांना खाऊ वाटप आणि सांस्कृतिक कार्यक्रम इथे कंटिन्यू चालू आहे. धन्यवाद. जिंदा रहने को